नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत ही दोघं जण बँकेत गेलेले आहेत आणि बँकेतून हिरे त्यांनी मिळवलेले आहेत. खरं तर राहुलचा तो डाव होता बँकेतून हिरे गायब करायचे आणि कोणाला कळूही द्यायचे नाहीये, म्हणजे पुन्हा एकदा आणखी काहीतरी फ्रॉड करण्याच्या तयारीत तो होता. पण कला अद्वैतने हुशारीने ते हिरे तिथे सर्वांच्या आधी जाऊन घेत एक डाव जो आहे राहुलचा तो उधळून लावलेला आहे आणि त्याचबरोबर रोहिणी आणि राहुल यांची वाट लावलेली आहे. त्यानंतर अद्वैत आता घरी आलेला आहे आणि अद्वैत येऊन विचारतो, सगळ्यांना विचारू लागतो. तो रजनीला म्हणतो की रजनी काकू, कला कुठे आहे? कलाला बघितलंय का? खरे कुठं आहे? तेव्हा मात्र अद्वैत आता कासावीस झालाय, त्याला कला दिसत नाहीये. कला कुठे गेली? मग सरोज तिथं असते, सगळेजण आहेत. सगळ्यांच्या समोर तो विचारतो की आई, खरेला तू काही काम सांगितलंय का? म्हणजे ती कुठं बाहेर आहे का? तेव्हा इकडे सरोज सांगते की हो, मी आता तिच्यासोबतच बोलत होते, कारण मी तिला जे काम दिलेलं आहे त्या कामासाठी ती बाहेर गेलेली आहे. यावेळेस गणपती उत्सवामध्ये कला नसणार आहे. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो काय? तेव्हा सरोज सांगते की हो, ती गणपती उत्सवामध्ये इथे नसणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता अद्वैत आणि त्याचबरोबर सोहम या दोघांनीही बाप्पाची स्थापना केलेली आहे. कलाने अगदी हिरे वापरून जे दागिने बनवलेले होते, मूर्ती होती, खरंच सुंदर असं प्रकारचं हे सगळं घडवलेलं होतं. परंतु अद्वैतला मात्र आता कलाची आठवण येऊ लागलेली आहे. अद्वैत म्हणत असतो की मागच्या वर्षी माझी इच्छा नव्हती, तरीही मी खरे बरोबर पूजा केली, पण यावेळेस मला असं का वाटतंय की खरे असायला पाहिजे होती. म्हणजे आता कला समोर नाहीये तर अद्वैत कासावीस होतोय. अद्वैतला असं वाटतं की कला असली पाहिजे, आणि जेव्हा कला समोर असते तेव्हा अद्वैतला असं वाटत राहतं की नाही, ही माझ्या डोक्याला कटकट करते. हा अद्वैतचा स्वभाव झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की राहुलचा डाव कसा उधळला जातो, कला अद्वैतला काय समजून सांगते, अद्वैतला कसं कळतं की तो कलाच्या प्रेमात पडलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अद्वैत हा कलाची अति काळजी करू लागलेला आहे. अद्वैत म्हणत असतो की खरे, आता ना मी तुझे सगळे नंबर माझ्या मोबाईलवरती सिंक करून घेतलेले आहेत, आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे ना, तेव्हा अद्वैत तिला सांगत असतो की तू सारखी वेंधळ्यापणासारखी वागत असते आणि तुझी ही धावपळ चाललेली असते ना, त्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. कलाला वाईट वाटतं. कला म्हणते की चांदेकर, हे सगळं काय आहे? हे अति काळजी करणं गरज नाहीये या गोष्टींची. तुला माझी काळजी वाटते हे स्वाभाविक आहे, पण अति काळजी करून तू असं दाखवून देतो की मी माझं स्वतःची काळजी घेण्यासाठी कॅपेबल नाहीये. तुला असं खरंच वाटतं का मी माझ्या स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीये, मी त्यासाठी कॅपेबल नाहीये? जर तुला तसं वाटत असेल तर तसं सांग, असं कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत ऐकत असतो. कला म्हणत असते की आधी मला हे वेंधळी वगैरे म्हणणं जे आहे ना ते बंद कर. नात्यामध्ये मान्य मला, पण तेवढं स्वातंत्र्यही हवं आहे. तू माझी काळजी घेतो म्हणजे मला गुलाम बनवून ठेवतोयस का? अशा पद्धतीचं कलाचं बोलणं चाललेलं असतं. अद्वैत मात्र ऐकत असतो. अद्वैतला कळत नाहीये की खरे अचानक असं का बोलली. आणि परत अद्वैतच्या डोक्यात विचार येऊ लागतात की माझं चुकतंय का? मी खरेला जास्त त्रास होईल असं वागतोय का? मी अति काळजी करतोय का? मी हे सगळं करायला नकोय का? अशा अनेक गोष्टी आता अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात. अद्वैत मात्र विचार करू लागतो की नाही, मला हे सगळं ठरवावं लागणार आहे, असं अद्वैतचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे कलासुद्धा शांतपणे सगळ्या गोष्टी बोलत असते. त्याचबरोबर अद्वैतशी सुद्धा ती बोलत आहे, अद्वैतला सुद्धा विचारत आहे. आणि मग अद्वैतला ती सांगत असते की नात्यांमध्ये पारदर्शकता हवी, हे मला मान्य असलं तरीही आत्ता मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची चांदेकर, की मी माझ्या स्वतःची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, पण आत्ता तुझं हा अतिपणा करत आहे ही गोष्ट मात्र मला सहन होत नाही, असं अद्वैतला ती सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत पाहतच राहतो. अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय हिचं, ही असं का करते, हे अद्वैतला कळत नसतं. पण कलाची आपण अति काळजी करतोय का, ही गोष्ट मात्र त्याला जाणवायला लागलेली असते. कलाचा म्हणते की चल मी जाते, मला ना मूर्ती घडवायची आहे आणि मला मनासारखं काही सुचत नाहीये, माझ्या डोक्यात आयडिया आलेली आहे, त्या पद्धतीने मी काम करते, असं म्हणत कला आता तिथून जाते. आणि त्यासोबतच अद्वैत आता निघालेला असतो. तेवढ्यात अद्वैत म्हणत असतो की मी कोणाला विचारू, मी कोणाला विचारलं तर माझ्या डोक्यातलं टेन्शन कमी होणार आहे, असं अद्वैतला वाटत असतं. तो काही गडबडीतच निघालेला असतो. तेवढ्यातच समोरून आबा येतात. आबांना पाहून अद्वैत तिथे थांबतो. आबा म्हणतात काय झालं रे? तेव्हा अद्वैत म्हणू लागतो की नाही आबा, तसं काही नाही आहे झालेलं, पण थोडंसं घाईत आहे, मला कळत नाही आहे की खरे मूर्ती घडवते. तेव्हा आबा म्हणतात की हो,
कला खरंच खूप सुंदर मूर्ती घडवत असते, असं आबांचं बोलणं असतं. अद्वैत आबांकडे पाहत असतो आणि अद्वैत म्हणत असतो की नाही, मला अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे की जी व्यक्ती मला पूर्णपणे व्यवस्थित सांगू शकेल की माझं नक्की काय चाललेलं आहे, माझ्या डोक्यातलं कन्फ्युजन काय आहे, हे सगळं दूर झालं पाहिजे. कारण मी ज्या पद्धतीने वागत आहे, बोलत आहे, या सगळ्याचा जर खरेला त्रास होत असेल तर हे थांबवावं लागणार आहे. आणि इकडे आबांशी बोलतानाही अद्वैतच्या डोक्यात फक्त खरे 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 एवढंच चालू असतं. आणि त्याचबरोबर जे घडत आहे त्यावर अद्वैत मात्र शांतपणे विचार करत असतो. तो म्हणत असतो की नाही, खरेने जरी हे सगळं केलेलं असलं तरीही मला विचार करावा लागणार आहे. माझ्या डोक्यातून का जात नाही आहेत ह्या गोष्टी, मला का त्रास होतोय, हे अद्वैतला कळत नसतं. आणि त्याचबरोबर आता अद्वैतने थेट गाठलेलं असतं ते म्हणजे काउन्सिलरचं ऑफिस. तो काउन्सिलरच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर काउन्सिलर म्हणू लागतात की हां बोला, नक्की काय आहे. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की मला ना तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, म्हणून मी आलेलो आहे, असं अद्वैत त्यांना सांगत असतो. तेव्हा मात्र ते म्हणतात की काय झालं. तेव्हा अद्वैत सांगत असतो की मला ना कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय, थोडंसं विचित्र वाटतंय पण माझ्या लक्षात येत नाही आहे. तेव्हा काउन्सिलर म्हणू लागतात म्हणजे. अद्वैत सगळ्या गोष्टी सांगू लागतो की खरे खरे मला अशी बोलत होती, खरेने मी अशी काळजी घेतली पाहिजे, आणि त्याच वेळी खरेची मी काळजी घेत होतो तर खरे म्हणत होती तू अति काळजी करतोयस, अति प्रोटेक्ट करतोय, असं म्हणत ती मला बोलत होती. अद्वैत हे सगळं सांगत असतो तेव्हा तो फक्त खरे 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 हे चाललेलं असतं. तेव्हा काउन्सिलर म्हणतात की काय आहे हे. काउन्सिलर जेव्हा हे बोलत आहेत तेव्हा मात्र अद्वैत त्यांच्याकडे पाहत असतो. आणि त्याचवेळी अद्वैत कला कशी वागत आहे, कलाने त्याला काय सांगितलं, कला काय म्हणाली, कलाचा सांगण्याचा उद्देश काय होता, हे सगळं अद्वैत सांगत असतो. तेव्हा काउन्सिलर म्हणतात की अहो चांदेकर, काय झालंय नक्की, तुमच्या आयुष्यात वेगळं काही घडतंय का, असं काउन्सिलर इकडे अद्वैतला विचारू लागतात. अद्वैत मात्र शांतच असतो. अद्वैत म्हणत असतो की मला नाही माहिती, म्हणून तर मी तुमच्याकडे आलेलो आहे ना. आणि हे सगळं ऐकल्यानंतर इकडे काउन्सिलर डिरेक्टली अद्वैतला म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का काय घडतंय ते, तुम्ही प्रेमात पडलात. तेव्हा अद्वैत म्हणतो काय. काउन्सिलर सांगू लागतात की हो, अहो तुम्ही आल्यापासून फक्त खरे 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 एवढंच चाललेलं आहे, अहो तुम्हाला माहिती आहे का हे सगळं दिनकर. तेव्हा अद्वैत म्हणतो आता इथं दिनकर खऱ्यांचा काय संबंध आहे. तेव्हा इकडे तो काउन्सिलर सांगू लागतो की दिनकर म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, रवी म्हणजे सूर्य, या सगळ्याबद्दल मी बोलत आहे. दिनकर खऱ्यांचा इथे काही संबंध नाही आहे. अद्वैत म्हणतो कसं शक्य आहे, मी खरेच्या कसं प्रेमात पडेल. आणि मग पाणी पिलेलं असतं ते सगळं सांडलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही मला कळतच नाही आहे. ते म्हणतात की थांबा मी बोलवतो. मग पवनला बोलवलं जातं. पवन जो आहे तो येतो आणि तो सगळं साफ करत असतो. तरीही अद्वैत फक्त खरे खरे खरे, त्याचं खरे पुराण काही केल्या थांबत नसतं. तेव्हा तो आलेला जो पवन आहे तो म्हणतो की हे यांच्या बायकोच्या खूपच प्रेमात पडले, तो म्हणजे प्रत्येक वेळेस ते बायकोबद्दलच बोलत आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो काय आहे हा, काय बोलून गेला. तेव्हा काउन्सिलर अद्वैतला शांत बसवतो आणि अद्वैतचं सगळं ऐकून घेऊ लागतो. अद्वैत जे काय सांगत आहे ते. अद्वैतनं आता तिथे ग्लास उचललेला असतो. तेव्हा काउन्सिलर म्हणतो की नाही तो ग्लास ठेवा तिथं, अजिबात नको तो. आणि मग अद्वैत ग्लास ठेवतो. मग तो पेन्सिल उचलतो आणि मग अद्वैत सांगत असतो की खरे अजिबात स्वतःसाठी वेळ देत नाही, फक्त दिवस रात्र काम काम करत राहते. म्हणजे ही पेन्सिल आहे की नाही, ही म्हणजे खरे, आणि हा पेन आहे ना तो म्हणजे मी. पेन्सिल कशी झिजते तशी ती कुटुंबासाठी झिजते, स्वतःसाठी ती वेळच देत नाही. हे सगळं अद्वैत जेव्हा सांगत असतो तेव्हा मात्र इकडे काउन्सिलर म्हणत असतो की ठीक आहे. मग त्या टेबलवरती ज्या वस्तू आहेत त्या एक एक करून अद्वैतनं, ही माझ्या कुटुंबातली माणसं आहेत, हे आमचं चांदेकरांचं घर आहे, आणि अशा पद्धतीनं सगळं सांगायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र अद्वैतचं हे सगळं बोलणं ऐकून काउन्सिलरला तर धक्का बसलेला असतो, अक्षरशः झोप येऊ लागलेली असते, कारण हा चांदेकर काय बोलतोय. मग अद्वैत सांगत असतो की सकाळी उठते, माझ्यासाठी सगळं करते, मग आबांची औषधं, मग घरातलं सगळ्यांचं, मग जेवण वाढणं आवरणं, त्याचबरोबर डिझाईनची कामं, तिचं मूर्तिकाम, हे सगळं ती करत असते. तेव्हा काउन्सिलर उठतात आणि म्हणू लागतात की चांदेकर तुम्हाला माहिती आहे का काय झालेलं आहे. दोनच गोष्टी असू शकतात, एक म्हणजे तुम्ही प्रेमात पडलाय, किंवा दुसरी म्हणजे तुम्ही अतिद्वेष करताय. आणि अद्वैत ऐकतो तेव्हा म्हणतो की आता कळलं मला काय झालंय, म्हणजे त्याचं उत्तर मिळालंय, मी द्वेष करतोय, कारण मी तिच्या प्रेमात पडू शकत नाही. ती इतकी वेंधळी, गडबड घोटाळा करणारी, अगदी वेड्यासारखी वागणारी आहे. त्याच्यामुळं मला आता कळलेलं आहे की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं
जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अद्वैत आता तिथून पळतच निघालेला असतो. काउन्सिलर म्हणतात की काय आहे हे? तेव्हा अद्वैत म्हणतो बंद करून घ्या, दरवाजा बंद करून घ्या. नाही, काही गरज नाही आहे, आता मी निघालोय, मला कळलंय नक्की काय आहे ते, म्हणजे मी तिचा द्वेष करतोय, ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, असं इकडे अद्वैत सांगू लागतो. त्याचबरोबर अद्वैत जेव्हा हे सांगतो आणि तिथून पळत जातो तेव्हा काउन्सिलर म्हणतो की आनंदी आनंद आहे, खरंच यांच्याकडे आनंदी आनंद आहे, पण आमचं काय? कारण हा जो काउन्सिलर आहे त्याच्या घरातले मात्र प्रॉब्लेम त्याला सॉल्व्ह करायला लागत असतात आणि तो दुसऱ्यासाठी काउन्सिलिंग करत असला तरी त्याच्या संसारामध्ये त्याच्या बायकोचं जे वर्चस्व आहे ते इतकं मोठं आहे. तर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे आता प्रश्न पडलेला असतो आणि काउन्सिलर पण खुश झालेला असतो. तेव्हा आबा आता अद्वैतला विचारतात, अद्वैत कुठं बाहेर निघाले का? अद्वैत म्हणतो की हो आबा, खरे आवडते, आम्ही बाहेरच निघालेलो आहे. तेव्हा मात्र आबा म्हणतात कुठे रे, काय झालं? त्याच वेळी इकडे अद्वैत विचारू लागतो आणि अद्वैत जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा अद्वैत सांगतो की आबा, मी आणि खऱ्याने ठरवले, आपण जे लॉकरमध्ये हिरे ठेवलेत ना, ते हिरे जे आहेत ना ते घेऊन यायचे आणि मूर्ती घडवताना त्यासाठी वापरायचे हिऱ्यांची दागिने, म्हणजे आपली बाप्पाची मूर्ती ना उठून दिसेल. आबा म्हणतात की खरंच रे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि मग ते हिरे आणायला चाललोय बँकेत. आता ही गोष्ट रोहिणीला कळते, म्हणजे हिरे आणण्यासाठी अद्वैत आणि कला बँकेत निघालेले आहेत. मग तिनं ठरवते की काही असलं तरीही आधी हे काम आहे ते मी राहुलला करायला सांगणार आहे, कारण राहुल चांदेकर असल्यामुळं त्याला कोणी तिथं अडकवू शकत नाही आहे, हे काम त्याला करायचं आहे. आणि अद्वैतला आबा म्हणत असतात की खरंच म्हणजे किती सुंदर असणार आहे हे सगळं. तर आबा म्हणत असतात की अरे कला, अद्वैत म्हणतो बघा ना आबा, अजूनपर्यंत ती आवरतीच आहे, अजून तिचं आवरून झालेलंच नाही आहे, काय माहिती तिचं कधी होणार आहे आणि ती कधी येणार आहे, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी आबा म्हणत असतात की चालेल. आता रोहिणीने धावत पळत लगेच कॉल केलेला असतो, का तर तिला लवकरात लवकर हे काम करायचं असतं, म्हणून रोहिणीने कॉल केलेला आहे. आणि रोहिणीने सांगितलेलं आहे राहुलला की राहुल, तुला लवकरात लवकर जाऊन ते हिरे जे आहेत ना ते ताब्यात घ्यायचे. मला कळलेलं आहे की ते हिरे बँकेच्या लॉकरमध्ये आहेत आणि तुला लगेच जाऊन ते हिरे ताब्यात घ्यायचे आहेत, तरच सगळं काय ते समोर येणार आहे. असं सांगितल्यानंतर राहुल म्हणतो की काळजी करू नको मामा, आता कळले ना आपल्याला, मी करेल व्यवस्थित, बिनधास्त राहतो, मी आहे ना, मग अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. असं बोलणं चाललेलं असतं, कारण राहुलला असली कामं किती छान पद्धतीने जमतात हे तर माहितीच आहे. आणि राहुल मात्र सांगत असतो की अजिबात काळजी करू नको मामा, सगळं मी व्यवस्थित करेन. असं राहुल बोलल्यानंतर आता इकडे रोहिणीसुद्धा खुश झालेली असते. तिला असं वाटत असतं की चला आपलं काम व्यवस्थित होतंय ना, बस एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि त्यासोबतच रोहिणीने कुठल्याही गोष्टीमध्ये तू अडकला नाही पाहिजे, कोणताही पुरावा मागे सोडू नको आणि काम व्यवस्थित कर, असं सगळं सांगितलेलं असतं. आणि आता राहुल पोचतो तो म्हणजे बँकेमध्ये. बँकेच्या बाहेर तिथल्या मॅनेजरला बोलावून घेतो आणि त्याच वेळी तो तिथे जाऊन त्यांना बोलवतो आणि म्हणतो की एक काम करायचं आहे माझं, बँकेच्या लॉकरमध्ये जे हिरे आहेत ते मला हवे आहेत. तेव्हा तो जो मॅनेजर आहे तो म्हणतो सो पण हे काम खूपच अवघड आहे. अद्वैत इकडे राहुल म्हणतो की त्याचेच तर मी तुम्हाला पैसे देतोय ना, त्याच्यामुळं तर हे काम मी तुम्हाला करायला सांगितले, नाहीतर मी तुम्हाला पैसे दिलेच नसते, असं त्याचं बोलणं चाललेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे राहुल आणि त्याचबरोबर तो माणूस बोलत आहेत. त्या दोघांनाही असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी ह्या नीट झाल्या पाहिजेत. इकडे आबा सरोजकडे आलेले असतात. आबा सरोजला म्हणतात अगं सरोज येऊ का? तेव्हा सरोज म्हणते की हां आबा या ना, काय झालं? आबा म्हणतात की अगं मला बोलायचं होतं थोडंसं. तेव्हा सरोज म्हणते की आबा बोला ना. आबा म्हणत असतात की हे बघ सरोज, स्पष्टच बोलतोय, आता मंगळागौरीच्या खेळामध्ये तुझं आणि कलाचं जे नातं होतं ते आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. तुम्ही दोघीजणी ज्या पद्धतीने खेळला, ज्या पद्धतीने वावरलात ते सगळं मी पाहिलेलं आहे. फक्त ना मला काही प्रश्न पडलेले आहेत, म्हणजे आता हे जे नातं होतं ते फक्त त्या खेळापुरतं आणि या सगळ्यापुरतं मर्यादित होतं का, का तुझ्या डोक्यात अजून काय आहे, असं आबा तिला विचारत असतात. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की नाही, तसं म्हणायला गेलात तर मला त्या मुलीबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे ती चांगली आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे, असं इकडे सरोज आबांना सांगत असते.
आबा मात्र सरोजचं बोलणं ऐकत असतात. आबा म्हणत असतात की तुम्ही दोघी ना सासू सुना कमी, मैत्रिणी म्हणून तिथं वावरत होता, मैत्रिणी म्हणून तुम्ही तिथं वावरलात, खेळलात, हे सगळं घडलं. तेव्हा मात्र सरोज शांतपणे आबांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इकडे आबांनी आता सांगितलेलं होतं त्या पद्धतीनेच गोष्टी घडत होत्या. आणि मग सरोज आबांना म्हणत असते, पण मला ना वेळ हवा आहे. तेव्हा आबा म्हणतात काय झालं. तेव्हा सरोज सांगू लागते की हे बघा कसं आहे माहिती आहे का आबा, अद्वैत माझा एकुलता एक मुलगा आहे, मान्य आहे. प्रदीप गेले त्यानंतर, म्हणजे प्रदीप यांनी घर सोडलं त्यानंतर मी अगदी खंबीरपणे उभी राहिली. त्याचबरोबर या घराची जबाबदारी सांभाळली, घराचं सगळं बिझनेस सगळा हे सगळं मी हातात घेतलं. प्रत्येक वेळेस स्वतःला सांगत राहिले आणि त्यानंतर मी या सगळ्या गोष्टी करत होते. पण मला ना कलाला अजून पारखून घ्यायचं आहे, म्हणजे ती परीक्षा अजून संपलेली नाही आहे. जे मी ठरवलं होतं ती परीक्षा होणं गरजेचं आहे, ती परीक्षा मात्र अजूनही संपलेली नाही, असं इकडे सरोजचं म्हणणं आहे. आणि आबा म्हणतात की चालेल. सरोज म्हणते एकदा का त्या परीक्षेत ती पास झाली की मग मी मात्र बिनधास्त झाले, मग मी तिला मान्य करेल ती अद्वैतची बायको आहे. हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला बँकेत पोचलेले असतात. कला गाडीतून उतरते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर चल. तेव्हा अद्वैत कलाकडेच पाहत असतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर चल, आलोय बँकेत, आपण जाऊन येऊया पटकन. असं म्हणत अद्वैत तिथे पोहोचलेला असतो. अद्वैत ही गाडीतून उतरतो आणि कला आणि अद्वैत दोघंही आता निघालेले असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत कलाकडे एकटक पाहत असतो. नेमका राहुल त्या मॅनेजरबरोबर तिथं बोलत बसलेला असतो आणि त्याने ठरवलेलं असतं की त्या लॉकरमधले जे हिरे आहेत ते पहिलं आपण मिळवायचे आहेत आणि हा सगळा जो गोंधळ आहे तो कला आणि अद्वैत यांच्यावर ढकलून रिकामं व्हायचं आहे. हे सगळं बोलणं अशा पद्धतीने चाललेलं असतं. त्यानंतर आता अद्वैत आणि कला बँकेकडे निघाले आहेत. राहुल तिथं बाहेरच बोलत उभा आहे. अद्वैतला कोणीतरी तिथं आहे असं जाणवतं आणि अद्वैत पाहू लागतो. पण अचानक राहुलचा मोबाईल खाली पडतो आणि राहुल खाली वागतो. अद्वैत आणि राहुल दोघंही खूप जवळ आलेले असतात. अद्वैत त्याला पाहत असतो. अद्वैतला जाणवत असतं की तो कोणीतरी ओळखीचं उभा आहे असं त्याला फील झालेलं असतं. परंतु आता अद्वैत तिथं नेमका पोचलेला असतो आणि त्याचवेळी मोबाईल खाली पडल्यामुळं राहुल खाली वागतो आणि अद्वैत आणि राहुलची चुकामुक होते. इकडे आता अद्वैत मॅनेजरच्या केबिनमध्ये आलेला असतो. तिथे अद्वैत सांगू लागतो की ते लॉकरमध्ये जे हिरे ठेवलेले होते ना ते हिरे पाहिजे होते आम्हाला, म्हणून आलेलो आहे. तेव्हा अद्वैतला एक रजिस्टर दिलं जातं. त्या रजिस्टरवरती सह्या करायला सांगितल्या जातात, म्हणजे कोणी मॅनेज केलेलं आहे, कोण घेऊन जाते हे कळण्यासाठी. आणि मग अद्वैत त्या रजिस्टरवरती सह्या करतो आणि मग अद्वैत आणि कला दोघंही लॉकरच्या दिशेने निघालेले असतात. त्याच वेळी अद्वैत आणि कला आतमध्ये जातात आणि मग राहुलला घेऊन तो दुसरा मॅनेजर आहे तो तिथे येतो. वॉचमन त्यांना थांबवत असतो आणि तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा राहुल म्हणतो की तुम्हाला कळतंय का कोणाशी बोलताय, मी कोण आहे माहिती आहे ना. तेव्हा वॉचमन सांगतो की हो मला माहिती आहे, म्हणून तर मी तुमच्याशी बोलतोय ना. अहो तुमच्याच घरातले आत्ता तिथे आतमध्ये गेलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला थांबायला सांगत आहे. राहुल म्हणतो म्हणजे. तेव्हा तो वॉचमन सांगू लागतो की हो ते अद्वैत चांदेकर आणि त्यांची मिसेस हे दोघंही आत्ता आत गेलेले आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र राहुलला धक्का बसतो. राहुल म्हणतो की असं आहे का, म्हणजे हा अद्वैत आत गेलाय, कला आणि अद्वैत जर आत गेलेले असतील तर मला इथे थांबता येणार नाही तर मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकेल. त्यामुळं मला लवकरात लवकर इथून सटकलं पाहिजे, असा विचार इकडे राहुलच्या डोक्यात आलेला असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत हा कलाला शोधत बाहेर आलेला असतो. खरे खरे म्हणत विचारत असतो. तो रजनीला विचारतो. रजनी म्हणते नाही माहिती मला. आणि मग तो सगळ्यांना विचारू लागतो. तेवढ्यातच सरोज फोनवरती बोलत असते. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं की सरोज ही कलासोबतच फोनवरती बोलत आहे. तेव्हा मात्र अद्वैत सरोजकडे जातो आणि म्हणतो की खरे कुठे आहे, म्हणजे खरेचं काही बोलणं. तेव्हा मात्र इकडे सरोज सांगत असते की हो आत्ताच्या गणपती उत्सवामध्ये कला इथे नसणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र अद्वैतला धक्का बसलेला असतो. मग अद्वैत आणि त्याचबरोबर सोहम या दोघांनीही बाप्पाची स्थापना केलेली असते. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की मागच्या वर्षी जेव्हा तू सोबत होतीस तेव्हा असं वाटत होतं की मला तुझ्याबरोबर पूजा नाही करायची, पण आत्ता तू नाहीस तर मला असं वाटत आहे की तू असायला पाहिजे होती. अद्वैतच्या डोक्यात हे सगळे विचार सुरू झालेले असतात
आणि त्याचबरोबर अद्वैत कलासाठी कासावीस होत असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.